अवनी नको करू ग ते. घाण आहे ते सगळं सगळं करायचं नसतं. एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार सदानंदाचा एअरपोर्ट. गुड मॉर्निंग मंडळी. आज आम्हाला उठायला थोडा उशीर झालाय. आजच काय तर रोजच होतो उशीर. आमच्या आयुष्यात आता काय चालू आहे आम्हाला काही कळत नाही. ते जिथे असतोय ना रेंटवरती तिथे बराच प्रॉब्लेम होतोय आम्हाला. प्रॉब्लेम असा की आम्हाला खरंच रात्रभर झोपायला पण झोप मिळत नाही. मेन म्हणजे तर स्मितामुळे. स्मिता पूर्ण रात्रभर जागी असते आणि कसं झालंय तिला बरं नाही. तिचा कुठला हात दुखतोय तुझा राईट. तिचा राईट हँड आहे ना जास्त पेन होतोय ऑटोमॅटिक. ठीक आहे सून होतोय म्हणजे आपण बोलू शकतो की मुंगे येतात तसं टाईप पण नाही सून होतोय. आता त्याच्यामुळे ती झोपत नाही मग मला पण तेच त्या विषय आणि मी स्वतः मला बरं नव्हतं. मी स्वतः सुट्टीवर होतो त्याच्यामुळे पण मला सुट्टी घ्यावी लागते. असं झालं एक दोन दिवस. आणि सगळ्याच काय म्हणतात चारही बाजूने जेव्हा आपण हैराण होतो तेव्हा हे असं आहे. मी हैराण होत सगळं काय कळत नाही काय. म्हणजे असं की असं वाटतंय की काहीतरी असते की काय वेगळंच आहे. असं कसं झोप नाही येणार त्याच्या आधी सगळं व्यवस्थित होतं. आता अचानक काय असतं मुलं झोपतात बरोबर. आमच्या दोघांचाच विषय बघा की मी त्या तिकडे फॅनच्यालाच बसले म्हणजे ते माझ्या कूलर कूलरच्या इथेच बसले. फोन बघा तिला बघा ती कशी आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो. स्पेशली फेस बघा श्वेता एकदम झाले. आता विचार करतोय की तिच्या माहेरीला पाठवून देतो. मग कसं आहे तिच्या माहेरी पण ते राहिली तर थोडे दिवस जरा चेंज होईल जरा बरं वाटेल. कदाचित ब्लॉग मध्ये खंड पडू शकतो पण बघू. मी आहे एकदा मी करायचा प्रयत्न करेन. अवनी अवनी पण माझी त्या लोक जरा नाटकं करतायत. नाटकं म्हणजे त्यांना जायचं नाही इकडून इकडे खेळायला भेटत आहे ना. अवनी काय बोल जायचं तिकडे नाही जायचं. अवनीला नाही जायचं. का नाही जायचं. तिने फक्त खेळायलाच भेटत खेळायलाच पाहिजे ना लहान मुलांना अजून काय पाहिजे. अच्छा. तिथे बाहेर बिर जायचं असतं. कैवल्य कैवल्याचं पण तेच आहे. कैवल्य तर बोलतो की मी इथेच राहणार एकटाच राहणार. तुम्ही ऑफिसला जा आहे ना कैवल्य. हा तुला जायचंय ना. त्याला पण नाही जायचं. मी काय विचार करतोय की त्यांना 15 दिवस किंवा 1 महिना ठेवेल. जास्त लांब राहत नाही. 20-25 मिनिटाच्या डिस्टन्स किती राहत. अवनीचं काहीतरी चालू आहे तिच्या मुद्दे. हा अवनी काय झालं नीट बस बेटा. काय खाली काय हा काय झालं. आता अवनीला तिकडे गेल्यावरती सायकल चालवायची तिथे ना त्यांच्या म्हणजे तिच्या आजोळ्यात अवनीच्या बाजूला सायकलचं दुकान आहे घराच्या. तिथे सायकल चालवायला लागते. कैवल्यला पण तिथे सायकल चालवायची असते है ना. आणि तो खूप मजा करतो. ऍक्च्युली त्याची पण नवीन सायकल आहे आणि ती आम्ही तिथे बनवायला टाकलंय तेव्हापासून ती तिकडेच आहे. आणलीच नाही ती आणि आता ती खूप खराब झाली आहे. नवीन होती ती सायकल है ना. त्याची अवनीने पण सायकल चालवली मजा आली ना अवनी. अवनीला परत परत जायचं. मी 25 रुपये याच बोल ना काय बोलतोय नीट बोल. 15-15चे 25 कसे होतात. 15-15 हाऊ मच 15 + 15 30 होतात. तुला येतो ना.
सम्स येतात ना, कैवल्यला येतात ना सम. अवनी फळदेशी माझी ही आहे, पण ती पण अभ्यासात चांगली आहे. कैवल्याला टेबल्स पण येतात चांगले. आहे ना कैवल्य? कुठला टेबल येतो लास्ट? जास्त हा नक्की येतो. बरं 7चा बोलून दाखव. 7 7 7 7 4 7 5 35 7 6 42 7 7 48 7 8 54 7 9 63 7 7 70. कैवल्य 7चा बोलला. जर 9चा मला थोडासा डाऊट वाटतंय, पण तो बोलतो येतो, त्याचा कॉन्फिडन्स असतो. ते येतो. काय बोलते स्मिता? स्मिताला बरे किती आहे? स्मिता एकदम मेरा कोई थोड़ा कमी बसली है और ये आणि मंडळी आम्ही आहे ना थोडासा हे जे घर आहे ना, थोडं आम्ही सोडण्याचा आता विचार करतोय. कारण याचं भाडं जास्त आहे आणि म्हणजे आम्हाला जवळजवळ 10,700 आहे ना. किती भाडं आहे सुद्धा? 700 भाडं आहे. 10,700 भाडं. पाण्याचं नाही 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 त्याच्याकडे 700 मध्ये म्हणजे आणि आम्हाला प्रवासाचे वेगळे लागतात. म्हणजे स्मिताला डेलीचे शाळेत जाऊन येऊन पैसे जर 4 राऊंडचा हिशोब केला ना, सोडायला जायचं आहे ना स्मिता, तर जायला किती लागतात? जायला 60 यायला 60. ते पण 60 कधीतरी. जर तिला वाया जायचं असेल तर मग जास्त लागतात. जास्त आधी ऑनलाईन आपण करतो ना त्याच्यात तर 90 80 त्याच्यामध्ये मग तरी आमचे ना 200च्या वरतीच जातात. तेव्हा 200 तरी बघू शकता तुम्ही. नाही थोडं काय खाय प्यायचं असेल तर. तेव्हा आम्ही मनोज मुंबईवाला त्यांचा जॉब बघतोय. कैवल्य हे चेंज केलंय. कैवल्याला दुसरं काहीतरी बघायचं. तर आमचे ते पैसे जातात, माझे प्रवासाचे पैसे आहे की नाही. तर तरी आपण किती हिशोबाने आपले पैसे जात असतात? नाही तरी जरी दिवसाचे मी 150 पकडले राऊंड फिगर एक टाइमचे तरी मंडे टू फ्रायडेचे किती होतात? 5 दिवसाचे 5 दिवसाचे 1,000 रुपये. 1000 रुपये 4,000 ट्रॅव्हलिंगच गेले म्हणजे. आणि तुमचे वेगळे, तुमचे पण तेवढेच जातात. बरोबर. म्हणजे 8,000 आमची ट्रॅव्हलिंगच फक्त जाते. आणि मग कधी पोरांना कधी लेट झालं तर बाहेरून स्नॅक्स द्यावं लागतं, टिफिन वगैरे, मग ते त्याचं वेगळं असतं. मग शाळेतून सुटल्या मग मी टाकी भरली वाटतं. एक टाकी भरले पण तरी नळ बंद करा, पाणी वेस्ट करू नका. पहिलं वाटलं कारण आमची टाकी भरली. काहीच पाणी आहे ना सध्या खूप. सध्या काय पाणी म्हणजे जीवन आहे. पाणी वेस्ट करूच नये. आणि सध्या तर बिलकुल करू नये. कारण पावसाने इतकं हे केलेलं आहे ना, सध्या तरी हैराण केलंय. कधी कधी असं वाटतं की स्कूल स्किप करा. आणि आम्ही करतोय पण सध्या तरी करतोय. झाल्यापासून मी आठवड्यात 3 किंवा 4 दिवसच पाठवते त्याला. सॅटर्डे म्हणजे कसं असतं, सेकंड सॅटर्डे आणि 4th सॅटर्डे वाटतं सुट्टी असते. फर्स्ट आणि थर्ड आहे ना त्याचा हाफ डे स्कूल असतो, पण सॅटर्डे त्याला पाठवतच नाही. आणि मग मधला कुठला 1-2 दिवस नाही पाठवत. आणि जर बरं नसलं मला किंवा त्याला मग ती सुट्टी होते. जवळ तिथे होता तर एक पण सुट्टी नाही व्हायची आणि रोज जायचं. काय झालं? कैवल्याला खेळायला जायचं. ठीक आहे अवनीला खेळायला जायचं. त्याला कालपासून थोडं आम्ही लोकांनी नाही सांगितलं बाहेर जाऊ नका, कारण लोक दुपारचे असतात. म्हणजे आम्ही असा विचार करतोय की आम्ही लोक इथून निघूयात आपण. ठीक आहे. गीता असं आहे की आम्ही लोक आता इथून निघायचं नकोय. आम्हाला झोप जर लागत नसेल, आम्हाला आराम मिळत नसेल, एवढं मोठं घर असेल तर त्याचा कम्फर्ट 0 आहे, व्हेंटिलेशन 0 आहे. घर चांगलं आहे नो डाऊट. पण आणि थोडा डिस्टन्स आहे मुलाच्या बाबतीत, मुलांच्या स्कूलच्या बाबतीत खूपच त्रास होतो. माझा ठीक आहे. जिथे मला 7ची स्कूल आहे तिथे आम्हाला त्यांनाच 5लाच उठावं लागतं. त्याला पण खूप लवकर लागतं कारण. आणि आपण मुंबईची लाईफ तुम्हाला माहितीच आहे की आपण रात्री 10 साडे 10 वाजले तरी झोपत नाही, कारण बाहेरचं वातावरण तसं असतं.
लोक जागे असतात त्यामुळे झोप काय लगेच लागत त्या हिशोबाने थोडा त्रास होतो. तिकडे कसं जवळ होतं त्याच्या स्कूलच्या बाजूला, तर तिथे आम्हाला लोकांना आपण किती 6 वाजता उठायचं ना, 6 वाजता आम्ही विचार करतो तिकडे शिफ्ट व्हायचा. बघूया. अजून अजून कसं काय असेल तर आम्ही लोक नक्की तुम्हाला म्हणजे अपडेट देत राहू कसं काय आहे. पण आम्ही विचार करतोय, सध्या बघतोय, शोधतोय हाजीबापू रोड किंवा म्हणजे हाजीबापू रोड मालाड ईस्ट, गोरेगाव ईस्ट, ठीक आहे, आणि चिंचोली फाटक वेस्ट, चिंचोली फाटक वेस्ट, पवन बाग, तिथे अशा ह्या 3 जागेमध्ये आम्ही कुठेतरी बघतोय. जर तुमच्या पण रेफरन्स मध्ये काय असेल तर नक्की आम्हाला सांगा, कमेंट करा, आम्हाला कळवा. तुमचे काही सजेशन्स असतील ते सांगा. असतं डोअर मध्येच नळ आहे, त्याच्यामध्ये तिला ही सगळी कामं आम्ही सांगत नाही तरी तिला करायची असतात है ना. परिवारला खेळते गल्ली मध्ये. आपली आवली नको करू ग, ते घाण आहे, ते सगळं सगळं करायचं नसतं. नंतर हात स्वच्छ धु हा. बाय कुठे चाललायस तू? बाय स्मिता आता थोडं जेवण वगैरे करते. आज जेवणामध्ये डाळ भात आणि बटाट्याची भाजी आहे, शिजवलेले बटाटे. आमची चहा आहे, तर जरा चहा पितो ब्लॅक टी. आणि मशीन आम्ही आणले आहे ना, तर आपण खूप खूप त्याची आहे ना हेल्प झाली त्याला त्या मशीनची. बरं अर्ध काम सोपं केलं. एवढं आहे की ह्याच्यामध्ये आपला कांदा बारीक करायचा म्हटलं तर सगळ्याच गोष्टीसाठी बारीक मग त्याची चव जाते. आणि तो कांदा एक विशिष्ट म्हणजे आता ही बटाट्याची भाजी आहे ना, त्यासाठी मला हे पहिल्यांदाही करते मला वाटतं है ना. फर्स्ट त्याच्यात माहिती पडेल कशी चव आहे. खायचा कांदा पूर्ण चॉप होतो बारीक एकदम. आता बघूया, जरा चहा पितो थोडस, मग त्याच्यानंतर आम्ही जेवतो आणि आपण भेटू मग उद्याच्या ब्लॉग मध्ये, ठीक आहे. हा चला येतो मग, उद्या भेटू आपण.